हा बोला नाही. काय करते तू बाहेर नुसतं पाण्यालाच जाळ घाल. आता पाणी तापून ठेवते ना थोडस. आणि भाजीचं काय भाजीला तू काय निवडून ठेवलंच नाही का? सांगायचं ना आई, मग मी करून ठेवलं असतं. मग मी सांगितल्यावर तू करणार मनाने तुला अजूनही कळत नाही. किती दिवस झाले तुझ्या लग्नाला? हा त्या वालाच्या शेंगा पडल्यात, भुईमुगाच्या शेंगा फोडायच्या पडल्यात, ते तसं नाही जमणार तुला काही काम. करते आता लगेच करते. कधी करते इतके वेळ करून ठेवायचं ना. बरं ते मला शेंगा फोडून दे. अयो काय करते? अहो आलात तुम्ही? हा फोन बिन करायचा असतो का नाही? द्या बॅग. केला होता की फोन. कधी केलता मला तर नाही आला. कपडे धुवायला टाकायचे तर. त्याच्यात वय हा द्या बॅग पण इकडे. काय खायला प्यायला आणलंय का नाही? मग नाही आणलं, आता गावात गेल्यावर आणतो. प्रवासाने एक तर डोकं दुखत आहे, कुठं खायला आणते. आई आई आहेत ना आतमध्ये. आंघोळ केली का तुम्ही? नाही केली, करायची. पाणी तापवते. आई अगं बाया, भाऊ आला काय? बघा की फोन नाही काय फोन नाही नाही. केला काय नाही. अरे आलो आज, म्हणलं यावं, हाय सुट्टी 2 दिवस. बरं झालं आला. आता तसा संक्रांतीचा सण आलाय. हा म्हटलं काय खायला पण आणलं नाही आपल्याला. आणि ना आता एक तर प्रवासाने आलाय ना दमून थकून, त्याला पाणी चांगलं कडक कर आंघोळीला. हो होय. प्रवासात माझं इतकं डोकं दुखत ना, त्यामुळं काही खाल्लं नसन एक तर त्याला त्या उलट्याचा लय त्रास आहे. प्रवास कसा झाला पण? आता चांगलंच म्हणायचं आणि काय. कशाने आलं ते त्यांना? बस नाही होते का वेळेवर बस वगैरे? होते वेळेवर. बरं काय कर तू आंघोळीला पाणी घे आणि आवर मग. बरं, मग जरा गावात बिवात जाऊन येता येईल. आवर तुम्ही. हा आणि आई भाजीचं काय? भाजीचं करू आता काहीतरी मटण बिटन आणू त्याला. आता आलाय तर दुसरं काय नको करू आता. चालेल. हा एवढ्या दिवसातून लेकरू आलंय, मटण आणायला सांगा मी त्यांना. बरं ऐक, मी कोथिंबीर घेऊन येते वावरातून. हा जा. तापलंय का? होय तापलंय थोडस. थांबा अजून. जेवायचं झालंय का? नाही अजून होईल की. भूक लागली होती. आणि ऐका की, हा? किती दिवस राहणार मी पण इथे? आता झाले की 5-6 महिने आपल्या लग्नाला. मला पण घेऊन चला. नवीन थोडे दिवस इकडेच राहावं लागेल ना. नवीन कुठे आता? एवढे दिवस तर झालेत. मी कशाला शिकली इकडे राहायला? 5-6 महिने झाले, 5-6 महिने इकडे राहा, त्यानंतर घेऊन जाईन तुला. काय आहे इकडे? एवढं शिकलीये मी चांगलं. मी पण तिकडे करेल ना काम. तुम्हाला हातभार लागेल तेवढाच. मग तुझी इच्छा आहे का जॉब करायची?